कॉम्रेड अशोक जाधव, कॉम्रेड बाबासाहेब तायडे, कॉम्रेड गंगाधर गायकवाड, इंदुमती केवळ व यांच्या सहकार्याचे उपोषण सोडविण्यात आले। पंचायत समिती फुलंब्री येथे यांचे दिनांक 12 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण चालू होते। यांना औरंगाबाद जिल्ह्याचे अभय टकसाळ, कॉम्रेड अभय टकसाळ, कॉम्रेड भास्कर लहाने, कॉम्रेड अशफाक सलाम यांचे सहयोग लाभले। आणि आपण बघू शकता का दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी नवे व्हिडिओ साहेब आले गायकवाड साहेब यांच्या हस्ते यांचं उपोषण सोडवण्यात आलं। सूत्राकडून माहिती प्राप्त झाली का यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या साहेबांनी मान्य केल्या आणि त्यांना रिसिप्ट दिली आणि सांगितलं का 4-5 दिवसाच्या आत तुम्हाला याचा निर्णय आम्ही घेऊन टाकू। जनता खुश झालेली आहे। हे सहयोगी काही खुश झाले आणि काही लोक नाराज झालेले आहे। आम्हाला आमच्या सूत्राकडून माहिती प्राप्त झाली। इंदुमती केवट मॅडम वडोद बाजारचे हे काही नाराज झाले कारण का यांच्या डॉक्युमेंट्स कागदपत्रामध्ये काहीतरी कमी होती, त्याच्यामुळं यांच्या काही महिलांचे घरकुलांच्या फायली वापस करण्यात आल्या। घरकुल झाले, विहिरीचे झाले आणि असे गायगोठे वगैरे अशा अनेक प्रकारच्या फायली यांनी सबमिट केलेल्या होत्या। कॉम्रेड अशोक जाधव यांचे आपण चित्र बघू शकता। BDO साहेबाच्या हस्ते उपोषण सोडविण्यात आलेले आहे आणि BDO साहेबांना कॉम्रेड अशोक जाधवनी आपल्याकडून पत्र दिलं आणि BDO साहेबांनी जाधवला सुद्धा पत्र दिलेलं आहे। पूर्वी जिल्ह्याचे मान्यवरांचे भाषण झालेले ते सुद्धा यांना समर्थन दिलेलं होतं त्यांनी। ते पण आपण पुढं व्हिडिओमध्ये बघू शकता। हेच आहे ते BDO साहेब आणि हे आहे अशोक जाधव वावणेकर। कुआ चकरा दिए जा रहे हैं और पूरा पंचायत समिति में भ्रष्टाचार चल रहा है। अगर कुआं बनाना है तो उसकी भी कीमत वो लोगों ने तय करे हुए। अगर गोठा मंजूरी करना है, गाय का गोठा मंजूरी करना है तो उसकी भी उन्होंने कीमत तय करे हुए है। वो हिसाब से जो लोग आ रहे हैं यहाँ पर पैसे दे रहे, अपना काम करा के लेके जा रहे हैं। भारतीय जो असल गरीबों के लिए जो स्कीम गवर्नमेंट ने निकाली हुई है उसका लाभ गरीबों को नहीं मिल रहा। लेकिन अशोक जाधव जो है तो ये पूरे अलग अलग गाँव के 5-6 गाँव के जो थे ये प्रकरण लेके